सर्वांना नमस्कार. मित्रहो, कडक उन्हाळ्यामध्ये, तापलेल्या उन्हाळ्यात हीट स्ट्रोक किंवा ज्याला सनस्ट्रोक म्हणतात आणि मराठीमध्ये उष्माघात म्हणतात, ही अत्यंत गंभीर समस्या आहे. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या देशामध्ये मागील 10 वर्षामध्ये 17,000 लोकांचे मृत्यू उष्माघातामुळे झालेले आहेत. मग ह्या उष्माघाताची लक्षणं काय असतात, कसं ओळखलं पाहिजे, की उष्माघात होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आणि उष्माघात झाल्यानंतर काय केलं पाहिजे, पटकन त्यावर करायचा उपाय कोणता असतो ज्यामुळं जीवाला धोका होणार नाही, आपला जीव वाचवता येईल, इतरांचा सुद्धा. तुमच्या समोर जर कोणाला हे होत असेल तर तुम्ही त्याला मदत करू शकाल ह्या माहितीच्या आधारे. म्हणून याच्याबद्दलची काय काय काळजी घ्यावी, काय काय खबरदार घ्यावी, हे आज आपण पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऊन जे असतं कडक उन्हाळ्यामध्ये, जे सकाळी एक 9-10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत या वेळेमधलं या उन्हाचे चटके जर बसले तर त्याचे जे दुष्परिणाम होत असतात त्याच्यामध्ये पहिला हा अत्यंत गंभीर जो आपण आता उल्लेख केला की उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक, सनस्ट्रोक, हा होणं म्हणजे खूप गंभीर समस्या आहे. परंतु तेवढा एकच दुष्परिणाम नाही, पण त्याच्या आधी जे काही त्रास होत असतात त्याच्यामध्ये शरीरातलं पाणी कमी होणं, म्हणजे ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो, शुष्कता होणं, तुमचा रक्तदाब कमी होणं, अंगातलं पाणी कमी होणं, आणि त्यामुळं काय होतं, मग लघवीला त्रास होणं, लघवीचं इन्फेक्शन, उन्हाळी लागणं. बऱ्याच जणांना तर नुसती लघवीला जळजळ होत नाही, तर त्याच्यातून लघवीमधून रक्त पण यायला लागतं, असे पण त्रास होतात. बऱ्याच जणांचं स्किन, त्वचा जी असते, ह्या त्वचेवर त्याचे दुष्परिणाम होतात, डोळ्यावर त्याचे दुष्परिणाम होतात, कारण त्वचा आणि डोळे हे नाजूक भाग आहेत, याच्यावर पण त्याचे दुष्परिणाम होतात. तसंच उन्हामुळे जो अंगातला घाम निघून जातो त्याच्यामुळं काय होतं की शरीरामधलं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं, असंतुलन होतं, आणि त्याचे परिणाम ही सगळ्या शरीराच्या सगळ्या संस्थांवर वाईट परिणाम होतात. तर अशा प्रकारचे हे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे की पहिल्यांदा आपण पाहूया की उष्माघात जो असतो हा जेव्हा होतो तेव्हा त्याची लक्षणं काय असतात. त्या व्यक्तीला एकतर घाम खूप यायला लागतो, घाम खूप आला की अंगातलं पाणी कमी व्हायला लागतं, अंगातलं पाणी कमी पडू लागलं की थकवा अतिशय जाणवायला लागतो, त्याला चक्कर यायला लागते, त्याला मळमळ व्हायला लागते, काही वेळेला उलट्या सुद्धा होतात त्याला. आणि हे जर अशी स्टेज जर पुढे जात राहिली तर कालांतरानं काय होतं की हा घाम येणं बंद होतो, शरीर एकदम कोरडं पडतं, कारण घाम यायला सुद्धा शरीरामध्ये तेवढं पाणी शिल्लक नसतं, म्हणून मधलं पाणी जे शरीर पकडून ठेवतं, मग घाम येत नाही आणि ताप एवढा वाढतो, 105 किंवा 106 डिग्री फॅरनहाईट पर्यंत ताप वाढतो शरीराचा, अंगाला हात लावेपर्यंत अंग चरचर पोळायला लागतं, आणि त्या माणसाची जी शुद्ध असते तर ती हळूहळू कमी व्हायला लागते, ते व्यक्ती बेशुद्ध होण्याकडे जाते. म्हणजे अशी जर सगळी लक्षणं दिसू लागली तर ओळखलं पाहिजे की हा उष्माघात किंवा ज्याला आपण म्हणतो हीट स्ट्रोक आहे हा. आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे, तातडीनं दवाखाना गाठला पाहिजे, ही तर पहिली स्टेप आहे. आणि ज्या स्टेप्स केल्या पाहिजेत, बाकीची जी काळजी घेतली पाहिजे, दुसरे त्रास होऊ नयेत, तर ते आपण आता सविस्तर पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की याच्यावरची उपाययोजना काय केली पाहिजे की असं होऊच नाही. झाल्यानंतरचं तर काय करायचं तेही याच्यामध्ये येईल. तर काय केलं पाहिजे होऊ नये म्हणून, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुरेसं पाणी पिलं पाहिजे. पाणी कमी पडू देऊ नका. आपण जर नेहमी करता सांगत असू की 3 ते 4 लिटर पाणी दिवसाकाठी तुम्ही पिलं पाहिजे, तर यावेळेला एखादा लिटर पाणी वाढवा, 4 ते 5 लिटरमध्ये पाणी प्या. तुमच्या वातावरणाप्रमाणे, उन्हाप्रमाणे, कामाच्या ह्याच्याप्रमाणे पुन्हा त्याची पण रिक्वायरमेंट आणखी वाढू शकते, पण तेवढं पाणी पिलं पाहिजे. किंवा नुसतं पाणीच नाही, इतर जे द्रव पदार्थ असतात तर हे पण तुम्ही घेतलं तर त्याचे चांगले फायदे होतात. की लिंबू सरबत असतं, किंवा ताक आहे, दही आहे, लस्सी असते, किंवा नारळ पाणी आहे, किंवा उसाचा रस असतो, किंवा वाळ्याचं पाणी असतं, किंवा कोकमचं सरबत असतं. अशा प्रकारचे जे जे उपलब्ध असतील हे थंड पेय, तर हे पातळ पातळ प्रमाणातलं सगळं सतत घेत राहिलं पाहिजे, म्हणजे यानं पाण्याची कमतरता शरीरामध्ये होणार नाही, शुष्कता होणार नाही, डिहायड्रेशन होणार नाही, आणि तुमच्या महत्त्वाच्या अवयवांना पाणी कमी पडणार नाही. जर उन्हाळी लागलेली असेल,
लघवीला त्रास होत असेल, जळजळ होत असेल, लघवीचा रंग एकदम डार्क गडद पिवळा होत असेल, तर तशा वेळेला लिंबू सरबत हे सगळ्यात चांगलं आहे. त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? लिंबू, साखर आणि मीठ, आपण ज्याला ORS म्हणत असतो, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन जे असतं, तर याच्यासाठी हे घटक त्याच्यामध्ये असणं म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स, त्याचं पण संतुलन व्हायला मदत होते, पाण्याची पण भरपाई होते आणि हा त्रास लवकर कमी व्हायला किंवा तो जास्त पुढं सरकून मग लघवीतून रक्त वगैरे येणं अशा प्रकार होणार नाही, ही पण काळजी घेतली पाहिजे. तसंच आहारशैलीमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. आहार हा ताजा घेतला पाहिजे, शिळं नाही घेतला पाहिजे, हलका पचायला असलेला आहार घेतला पाहिजे आणि आहारामध्ये मुद्दाम होऊन जास्त पाण्याचं प्रमाण असलेले जे पदार्थ असतात, जी फळं असतात, फळभाज्या असतात, यांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. म्हणजे काकडी असते, टमाटर असतं, टरबूज असतं, याच्यामध्ये खरबूज असतं, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. तर हे पदार्थ घेतले पाहिजे. द्राक्ष असतात आपल्याकडं, हे पण घेतले पाहिजे. तसंच संत्री आहे, मोसंबी आहे, याचं पण प्रमाण चांगल्या प्रकारे, कारण हे कसं शरीराला थंडावा पण देतात, पाण्याची पण भरपाई करतात. तसंच लाल भोपळा किंवा दुधी भोपळा ज्याला म्हणतो आपण, हा पण घेतला पाहिजे. त्यानं पण चांगला परिणाम पचनालाही होतो आणि उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा फायदा पण होतो. आणि याच्यासोबतच लक्षात घेतलं पाहिजे की काय काय टाळलं पाहिजे. आता आपण म्हणलो पातळ पातळ घ्या, मग बरेच जण चहाच पित राहतात जास्त, कॉफी पित राहतात जास्त, काही जण तर दारू प्यायला निघतात जास्त. हे पातळ घेणं म्हणजे असं नाही, किंवा कोल्ड ड्रिंक्स, लागली तहान की कोल्ड ड्रिंक्स पे, हे कार्बोनेटेड जे कोल्ड ड्रिंक्स असतात, हे सगळे पदार्थ नाही घेतले पाहिजे. कॅफिन असलेले किंवा हे जे आहेत, हे सगळे उत्तेजक असणारे पदार्थ जे असतात, हे पुन्हा तुमच्या शरीराला पाण्याची डिमांड वाढवतात. पाणी तुमच्या शरीरातलं प्रमाण कमी व्हायला लागतं, त्याची गरज जास्त वाढायला लागते. म्हणून हे घ्यायचं कटाक्षाने टाळलं पाहिजे. आपलं साधं आपण जे वर उल्लेख केले घरगुती पेय जे असतात, ते पेय घेतली पाहिजे. तसंच डोळ्याची आणि त्वचेची म्हणजे चेहऱ्याची ही काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हानं काय होतं की जे त्याचे रेडिएशन्स असतात, तर ते रेडिएशन्स त्वचेला खराब करतात आणि डोळा पण नाजूक भाग आहे, त्यासाठी गॉगल वापरणं असेल किंवा डोक्याला टोपी घालणं असेल किंवा छत्रीचा वापर करणं असेल किंवा तुम्ही स्कार्फ वापरा किंवा गमजा वापरा, रुमाल वापरा, काहीही वापरा, पण प्रोटेक्शन वापरा. हाताला पूर्ण याच्यापर्यंत असं कपडा असू द्या आणि सुती कपडा, हलका म्हणजे पातळ कपडा असलेला आणि फिक्कट रंग असलेला. कारण डार्क रंगाचे कपडे जर घातले तर गडद रंगाचे कपडे हे जास्त उष्णता शोषून घेतात आणि त्याच्यामुळे अंगातली उष्णता जास्त वाढू शकते. तुम्ही घरात वगैरे असाल तर वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा बाहेर उन्हामध्ये जायचं असेल तुम्हाला, तर याच्यासाठी की पातळ कपडे, कॉटनचे, सुती कपडे शक्यतो आणि ते फिक्कट रंगाचे तुम्ही वापरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि चेहऱ्याला जिथे जमेल तिथं उघड्या भागावर थोडं सनस्क्रीनचं लोशन लावा किंवा क्रीम मिळतात त्या लावा तुम्ही चेहऱ्यासाठी. आणि चेहरा दिवसातून 3-4 वेळेला थंड पाण्यानं धुवा. तसंच आंघोळ सुद्धा करताना उन्हाळ्यामध्ये थंड पाण्यानं सकाळी एकदा आंघोळ करा, संध्याकाळी पण एकदा आंघोळ करा. हे आंघोळ केलं तर आणखी चांगलं. आणि व्यायाम जे असतात, व्यायाम जास्त जाड किंवा जास्त मेहनतीचे व्यायाम उन्हाळ्यामध्ये करू नयेत. पोहणं हा त्याच्यामध्ये चांगला व्यायाम आहे. एकतर थंड पाण्यामध्ये पण शरीर असतं आणि तो जो व्यायाम असतो हा वेटलेस म्हणजे वजन विरहित, हा तुमच्या बॉडीचं वजन येत नाही तुमच्या अवयवावर, सांध्यावर, शरीरावर, अशा प्रकारचा मग तो पण व्यायाम याच्यामध्ये चांगला असतो. तसंच इतर नियम जे पाळायचे आहेत त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे आपण म्हणतो, तसं शक्यतो खूपच अर्जंट असेल तरच बाहेर जा, नाहीतर शक्यतो सकाळी 9:30-10 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हामध्ये बाहेर फिरू नका. ऑफिसला तुम्ही याच्या आधी पोहोचू शकता, ऑफिसहून परत यायची वेळ पण याच्यानंतर असते, कुठल्या उद्योगाला जायची पण याच्या अगोदर आणि नंतर वेळ असू शकते. म्हणून अत्यंत अर्जंट असेल तर तशा वेळेला थोड्या वेळाकरता तेही अशा या वेळेमध्ये जाऊन या, जास्त वेळ उन्हामध्ये राहू नका. आणि अशा वेळेला सुद्धा हे सगळे जे आपण प्रिकॉशन सांगितले, जे प्रोटेक्शन सांगितले, जे सुरक्षा घ्यायची आहे जे सांगितली, ही सगळी सुरक्षा घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे काय होईल की उष्माघात होणार नाही, दुसरे बाकीचे त्रास होणार नाही, जे तुम्हाला शरीराला जे वाईट परिणाम होतात, त्वचेला, डोळ्याला, हे सगळे पण वाईट परिणाम होणार नाही. किंवा तुमच्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊन तुम्हाला लघवीला त्रास होणं, जळजळ, उन्हाळी, हे पण त्रास तुम्हाला होणार नाही. म्हणून आणि हे जे थंड पेय, घरगुती जी थंड पेय असतात,
ज्याचं आपण वर्णन केलेलं आहे वरच्या याच्यामध्ये, हे जर सगळे घेत राहिली तर पाण्याचं प्रमाण चांगल्या प्रमाणात राहील. पातळ पेय हे घरगुती असलेली ही सतत घेत राहिली थोडी 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 तर शरीरामध्ये एनर्जी पण चांगली राहील, ऊर्जेचा स्तर पण चांगला राहील आणि थंडावा पण तुम्हाला वाटेल. जास्त उष्णता गरम पण वाटणार नाही. उन्हाळा जो असह्य होत आहे हा उन्हाळा पण थोडा सुसह्य होऊ शकतो. म्हणून हे सगळे नियम आपण पाळूया. कडक उन्हाळा, तापलेला उन्हाळा सुद्धा सुसह्य करूया. त्याला आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला